जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची निवडणूक सध्या जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या धैर्यप्रसाद हॉल या ठिकाणी आलेलो आहोत। गोकुळच्या निवडणुकीमध्ये सध्या शिवसेनेचं आज शक्ती प्रदर्शन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजक ठरावधारकांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। इथे आल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल आज ठरावधारकांचा मेळावा पार पडला? गोकुळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं काम आणि शिवसेनेचं आजच्या ठराव दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गोकुळचे सर्व ठरावधारक आले। अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्व ठरावधारक या ठिकाणी शिवसेनेला समर्थन देत आहेत। सेनेची ताकद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या जिल्ह्यातल्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला साथ दिली। त्यामुळं एकापेक्षा एक असे सगळे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या समवेत येत आहेत। शेतकऱ्यांसाठी नेहमी शिवसैनिक हा प्रत्येक वेळेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यावेळी काय अजेंडा असणार आहे शेतकऱ्यासाठी, दूधधारकांसाठी? गोकुळच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे दर आणि सुविधा द्याव्यात यासाठी गोकुळची निवडणूक आणि तिथं जाणाऱ्या लोकांनी काम करावं अशाच पद्धतीचा अजेंडा घेऊन आपण जाणार। काय सांगाल? पालकमंत्र्यांनी आता सांगितलं की करवीरची जी काही निवडणूक असेल अत्यंत मतदान हे करवीरमधून होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? करवीर विधानसभा मतदारसंघातून करवीर तालुका, पन्हाळा तालुका, गगनबावडा तालुका आमचे शिवसैनिक आणि आबाजीने आमच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यांची अशी अधिक बेरीज आमच्या दोघांची 780च्या वर जात आणि चांगलं मतदान देखील निवडणुकीत असेल किंवा उच्चांकी मतदार असेल हे या तालुक्याचं करवीर, पन्हाळा, बावड्यातून पेन। करवीरमधून आतापर्यंत आपण बघितलंय की शेतकऱ्यांसाठी आपण नेहमी सक्रिय राहिलेला आहात। आता आपल्या इथून पुढचा अजेंडा काय असणार आहे? अजेंडा काय असणार आहे शेतकऱ्यांसाठी? दूध उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर देणं, आज व्यावसायिकता वाढते। अनेक कोऑपरेटिव्ह अनेक प्रायव्हेट संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये येतात। अमूलसारखा मोठा दूध उत्पादक संघ या ठिकाणी येतोय। त्या स्पर्धेमध्ये टिकून आज गोकुळचं नाव आहे। मुंबईचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं आहे, त्यामुळे मार्केटिंग टिकवून ठेवणं आणि याला अधिकाधिक दर देणं यासाठी आमचे प्रयत्न राहतील। गोकुळमध्ये नरके गटाची ताकद ही नेहमीच मोठी असल्याचं, त्यांची बांधणी जी असल्याचं ती मोठी असल्याचं पाहायला मिळतं, त्याबद्दल काय सांगाल? पूर्वीपासून सहकारी साखर कारखाना असेल, गोकुळच्या संदर्भातल्या दूध डेअऱ्या असतील, आमचं ग्रामीण पातळीवरती हे संघटन मजबूत आहे आणि आता शिवसेनेचं संघटनसुद्धा मजबूत आहे। त्यामुळे आपल्याला हे उच्चांकी मतदार या ठिकाणी आपल्याला घेता येतं। काय विश्वास वाटतोय आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला ठरावधारक आपल्या पाठीशी उभा आहे? हा 100% की महायुतीचं जे ठरावधारक जर बघितले, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, जनशक्ती, ही ठरावधारकांची संख्या जर बघितली तर निवडणूक अतिशय वन साइडेड आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये जे काही घडेल, कारण पक्षी मतदार प्रसिद्ध होणे, पक्षी प्रसिद्ध होणे आणि याच्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जी ती बातमी आपल्या ठिकाणी केली जाते। आताच आपण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी बातचीत केली। एकंदर महायुतीनं आज महायुती शिवसेनेच्या माध्यमातून भव्य मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यानंतर आता ठरावधारक महायुतीच्या माध्यमातून ठराव दाखल करण्यासाठी या ठिकाणी दुग्ध कार्यालयाच्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील।